मनसेच्या 1,500 लोकांना तुम्ही अरेस्ट केल्याच्या नंतरही जर मोर्चा निघतो तर तुम्ही विचार करा तिथल्या लोकांमध्ये काय चीड आहे। तिथल्या घाणेरड्या राजकारणाची चीड तिथल्या लोकांमध्ये आहे। तिथल्या बाबतीतची प्रचंड चीड आहे। तुम्हाला पोलीस सांगत होते की तिकडून मोर्चा काढू नका, दुसरीकडून मोर्चा काढायला आम्ही परवानगी देतो, तुम्ही का नाही घेतलं? हे खोटं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये। जर मला वाटतं पोलीस जर मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असतील तर अशा पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला हवी होती। मी तुम्हाला सांगतो, मी आदल्या दिवशी 3 वाजता म्हणजे मोर्चाच्या आदल्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी 3 वाजता मीरा रोड पोलीस स्टेशन आहे, ज्या हद्दीतनं आम्ही मोर्चा काढणार होतो, जिथे परवानगीसाठी आम्ही अर्ज केला होता, त्या पोलीस स्टेशनला होतो। तिथले सिनियर पीआय माझ्यासोबत बसले होते। त्यांनी मला एक चकार म्हटलं नाही। त्यांनी म्हटलं की आपण त्यांना माफी मागायला लावू, आपण त्यांना तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही माफी मागायला लावू। याच्या पुढे त्यांनी एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत की रूट बदला किंवा काय। आम्ही पत्र दिल्याच्या नंतर जर रूट बदलायचं होतं तर आम्हाला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं की तुमचा रूट बदला म्हणून। मनसेच्या 1,500 लोकांना तुम्ही अरेस्ट केल्याच्या नंतरही जर मोर्चा निघतो तर तुम्ही विचार करा तिथल्या लोकांमध्ये काय चीड आहे। तिथल्या घाणेरड्या राजकारणाची चीड तिथल्या लोकांमध्ये आहे। तिथल्या बाबतीतची प्रचंड चीड आहे।